जामखेड नगर परिषदेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे. जामखेड प्रतिनिधी अमृत कारंडे. जामखेड नगर परिषदेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर परिषद जामखेड असे नाव द्यावे अशी मागणी पांडुरंग माने सदस्य महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समिती महाराष्ट्र राज्य आणि मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे. जामखेड नगर परिषदेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे यासाठी पांडुरंग माने यांनी निवेदन दिले. पराक्रमी व दूरदृष्टी लाभलेल्या शाशिका अहिल्यादेवी होळकर यांचे जामखेड तालुक्यातील चौंडी हे जन्मगाव असल्याने त्यांचे जामखेडशी अतूट नाते असल्याने अहिल्यादेवींनी महाराष्ट्र व भारतासाठी विविध विकासभूमुखी व ऐतिहासिक कामे केली असून त्यांच्या खुणा आजही पाहायला मिळतात. जामखेड तालुक्यातील जन्मगाव चौंडी येथील अहिल्यासृष्टी प्रसिद्ध वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते. तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत. कुशल प्रशासक व आदर्श न्याय पद्धतीच्या जोरावर त्यांनी रयतेच्या जगण्याचा खऱ्या अर्थाने राम आणला. जेव्हा हिंदुस्थान परकीय राजवटीमुळे शत खंडित झाला होता त्यास अखंडित ठेवण्याचं काम जेव्हा हिंदुस्थान परकीय राजवटीमुळे शतखंडित झाला होता त्यास अखंडित ठेवण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. या खंडप्राय देशाच्या प्रत्येक भौगोलिक स्थानावर त्यांनी अनेक मंदिराची निर्मिती केली व शेकडो मंदिरे जनार्दन जीर्णोद्धार केला व हिंदू संस्कृतीला पुनर्जीवित करत भारत भूमीला आत्मसन्मान मिळवून दिला. अशा या महान प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महान कार्य केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानला नवी दिशा दिली, देशाला अखंडित ठेवले. त्यांच्या महान स्मृतीपुढे नतमस्तक होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 31 मे 2026 रोजी 301वी जयंती निमित्ताने मुख्याधिकारी जामखेड नगर परिषद व नगराध्यक्ष जामखेड नगर परिषद यांनी समस्त अहिल्या भक्त यांचा आदर करत नामकरण करण्यास मंजुरी द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी उपस्थित युवा नेते NCP कैलास हजारे, अध्यक्ष योद्धा ग्रुप जामखेड उमेश राळेभात, भाजप युवक जिल्हा सरचिटणीस अहिल्यानगर महेश मासाळ, युवा नेतृत्व अमोल आरेकर उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.